एकीकडे मुलुंड गोरेगाव जो लिंक रोड आहे, जोड रस्ता आहे, त्याची कामे वेगाने सुरू आहेत. पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि जर हाच तो रस्ता आहे, जर येथील परिस्थिती बघितली तर हाच तो मुलुंड गोरेगाव लिंक जोड रस्ता आहे. या कामांसाठी जर तिकडे बघितलं आपण तर ते समोर अमरनगर आहे. या अमरनगर मधील जवळजवळ 150च्या वर घरे रविवारी महानगरपालिकेकडून या घरांवर तोडक कारवाई करण्यात आली. पण आता जर आपण इकडे बघितलं की एकीकडे कुठेतरी विकासाच्या दृष्टीने किंवा हा जो जोड रस्ता आहे, लोकांचा जो प्रवास आहे तो सोयी सुविधांनी असावा, सुटसुटीत असावा, वेगाने व्हावा, यासाठी आता प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पण आता जर तुम्ही येथील परिस्थिती बघितली, ज्या ठिकाणी मी उभी आहे त्या ठिकाणाच्या या रस्त्यांची जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर असं वाटतंय की आपण खरंच मुंबईत उभे आहोत का. जणू या रस्त्यांकडे बघितलं तर खेडेगावातील किंवा गावातील रस्ते सुद्धा अशी नसतील अशी परिस्थिती या रस्त्यांची झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. जर बघितलं तर या ठिकाणी हा असा उतार आहे, सोनापूर हा परिसर आहे. सोनापूरकडे जाणारा आणि सरळ LBS रोडला जोडणारा हा रस्ता आहे. एकीकडून जर आपण बघितलं तर मोठी ही चढ आहे आणि इकडे जर आपण बघितलं तर ही उतार आपल्याला पाहायला मिळते आहे आणि उताराच्या ठिकाणी मोठमोठी खड्डे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हा जो काही संपूर्ण रस्ता आहे, हा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर कुठेतरी आता विकासाचा एक बाजू आपल्याला पाहायला मिळते आणि त्याची दुसरी जर बाजू आपण बघितली तर दयनीय अवस्था या रस्त्यांची आहे. तर प्रशासन आता कुठेतरी जागे होणार का, कारण ही उतार आहे, पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होऊ शकते. तर या ठिकाणी जर अपघात झाला किंवा ही जी उतार आहे ती घसरण भाग असल्याने अपघातांची संख्या इथे वाढली तर याला जबाबदार कोण असणार, असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. कारण जर शहरी भागाबरोबरच जर गावासारखी अवस्था या रस्त्यांची असेल तर आपण खरंच विकास करतोय का, असा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.